सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवापुरातून जाहीर पाठिंबा। देशातील परीक्षा पेपर फुटी प्रकरण तसेच केंद्र सरकारच्या काही धोरणांच्या विरोधात ज्येष्ठ शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी नवापूर येथे भारत आदिवासी पार्टी BAP व आम आदमी पार्टी AAP यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन व स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनाबाबत पक्षाच्या वतीने नवापूरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पूर्वसूचना देत निवेदन सादर करण्यात आले होते। नवापूर बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू असून नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। उपोषणाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। आंदोलनादरम्यान परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले। या आंदोलनात भारत आदिवासी पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अरविंद वळवी, आम आदमी पार्टीचे संघटक मंगेश येवले, मोहन वसावे, दिलीप वळवी, लिंगा वळवी तसेच सत्यशोधक कमिटी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहितात जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले। यावेळी RT गावित, RC गावित, ईश्वर गावित, सुधाकर वळवी, दिनेश वळवी, पंकज अहिरे, रफिक शेख, सूरज गावित, दिवांजी वळवी, इनेश गावित, जितेंद्र अहिरे, मोहन वसावे, सुनील गावित, सिंगा वळवी, संदीप वळवी, कल्पेश वळवी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करत केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। आंदोलनस्थळी दिवसभर घोषणाबाजी करण्यात आली असून स्वाक्षरी अभियानालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 19 दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे शिक्षणावरील जो भ्रष्टाचार आहे, ज्या देशभरामध्ये पोरं एका चांगल्या नोकरीसाठी किंवा आपल्या भविष्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतात आणि त्या काही ठराविक मुलांसाठी, उदाहरणांच्या मुलांसाठी हे BJP सरकार, RSS सरकार संगनमत करून पेपर फुटीचे प्रकार हे गेल्या 14 वर्षामध्ये एकसारखं होत आहे आणि 14 वर्षामध्ये ना कोणतीच भरती आतापर्यंत शिक्षक भरती असेल किंवा कोणत्याही शासकीय नोकर भरती हे सगळी बंद झालेले आहे। याचा अर्थ या मोदी सरकारला इथं फक्त घंटा वाजवणारे अंधभक्त बनवायचे आहेत। या देशातली शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे मोदी सरकारने चालू केलेलं आहे। सोनम वांगचुक यांची एक काय मागणी आहे? त्यांची एकच मागणी आहे की या देशातला जो केंद्रीय मंत्री आहे प्रधान, धर्मेंद्र प्रधान, फक्त राजीनामा द्या, स्वतः जबाबदारी घ्या। का तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करता येत नसेल, आतापर्यंत इतिहास आहे की जर एखाद्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झाला किंवा गंभीर प्रकरण घडलं तर त्या खात्याचा मंत्री राजीनामा देत असे आणि त्यांच्यावर कडक कारवाई होत असते। हा इतिहास आहे, परंतु तो सगळा इतिहास पुसून टाकण्याचे संविधानामधले जे काही अधिकार आहेत ते पुसून टाकण्याचं काम हे BJP RSS करत आहे। याच्या विरोधात देशभरामध्ये आज पूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन करून सोनम वांगचुक याला पाठिंबा देण्यासाठी आज इथं नवापूर तालुक्यात आम्ही बसलेलो आहोत। कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्यापासून त्यांना पाठिंबा आहे। तिथं आंदोलनस्थळी तिथं आमचे कम्युनिस्ट पक्ष जनसंघटना आहेत। आम्ही इथं सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज आदिवासी पार्टीतर्फे एका दिवसाचं धरणे आंदोलन ठेवण्यात आलेलं आहे। त्याला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि जोपर्यंत हा धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही आणि शिक्षण व्यवस्थेचे कोणी जबाबदार असतील अजून त्यांच्यावर पूर्ण कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील आणि जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा हा सतत राहील।
ज्यांना देशाचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे आदरणीय सोनम वांगचुक हे मागील 19 दिवसापासून आमरण उपोषण दिल्ली या ठिकाणी करत आहेत। त्यांची मागणी अशी आहे की या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी। जे गरीब विद्यार्थी आहेत, जे मेहनती विद्यार्थी आहेत, जो विद्यार्थी कष्ट करून खर्च करून अभ्यास करतो त्याला या पेपरफुटीमुळे न्याय मिळत नाही, पालकांचा खर्च वाया जातो, त्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं आणि म्हणून या देशातील शिक्षण व्यवस्था सुधारावी। आणि हे पेपरफुटीचे प्रकार देशभरात अनेक वेळा झालेले असताना या शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत नाही। म्हणून ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे, जे धनाढ्य आहेत, अशा धनाढ्याच्या मुलांसाठी पैसे देऊन मग हे पेपर लीक केले जातात आणि त्यांना पास करून त्यांना शिक्षणामध्ये घेतलं जातं। जो गरीब विद्यार्थी आहे तो विद्यार्थी तसा त्या ठिकाणी राहतो, मेहनत कष्ट करून सुद्धा त्याला यश मिळत नाही। हे दुर्दैव या भारत देशातील विद्यार्थ्यांचं आहे आणि म्हणून एक हे महान कार्य आणि सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झालेला व्यक्ती ही मागणी घेऊन जेव्हा बसत आहे तेव्हा केंद्र सरकार त्याच्याकडे डुंकूनसुद्धा बघत नाही। हे या देशासाठी शरमनाक गोष्ट आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे असं मी तरी आणि निंदनीय बाब आहे। आणि या बाबीसाठी देशातील प्रत्येक युवा असेल, पालक असतील यांनी पुढे येऊन या उपोषणाला पाठिंबा द्यावा अशी आमची मागणी आहे। आज या नवापूर तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये आदिवासी भारत पार्टीच्या वतीने हे एक दिवसीय धरणे आंदोलन होत आहे। याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मी पाठिंबा दर्शवित आहे आणि ह्या जे उपोषणाला आम्ही पाठिंबा दर्शवत आहोत आणि त्यांना सरकारने या निर्णय दिला पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे म्हणून या देशातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावे एवढीच आमची विनंती आहे। नमस्कार, जय आदिवासी, जय गीत प्रदेश। मित्रांनो, सोनम वांगचुक जे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, शिक्षणतज्ज्ञ आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीची एक व्यक्ती आहे, पद्मविभूषण पद्मश्री यांना किताब मिळालेले आहे। अशी श्रेष्ठ व्यक्ती गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे आमरण उपोषणात बसलेली आहे। त्यांची मागणी आहे की मागे जे पेपर फुटचे प्रकरण झाले, नीट आणि ज्या काही प्रवेश परीक्षा होत्या त्यांचे जे पेपर फुटले त्याची चौकशी करावी। वरिष्ठ स्तरावर जे पेपर फुटचे प्रकरण घडलेलं आहे संपूर्ण देशभरामध्ये, या संपूर्ण प्रकरणाची स्पेशल टास्क फोर्स चौकशी करावी आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहे, जे गुंतलेले आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि हे होईपर्यंत आपले केंद्राचे शिक्षण मंत्री माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा म्हणून या प्रमुख मागणीसाठी ते उपोषणास बसलेले आहे। आज 19वा दिवस होत असताना त्यांच्या या उपोषणाची कुठल्याही पद्धतीने दखल घेतली जात नाही। ना मीडिया घेत नाही, ना मोदी मीडिया घेत, ना केंद्र शासन घेत। अशा पद्धतीचं बिलकुल असंवेदनशील परिस्थिती केंद्र शासनाच्या स्तरावर आणि या सोनम वांगचुक यांच्या या मागणीला एक पाठिंबा म्हणून संपूर्ण देशभरातून आता सामान्य जनता पाठिंबा द्यायला पुढे येत आहे। वैयक्तिक सोशल मीडियावर, समाज माध्यमावर पाठिंबा देतच आहोत, परंतु या पद्धतीने सार्वजनिक पद्धतीने सुद्धा आता पाठिंब्यासाठी लोक येत आहे आणि याच पाठिंब्याचा भाग म्हणून आम्ही या नवापूर तालुक्याच्या मुख्यालयी एक नवापूर तालुक्यातील संवेदनशील व्यक्ती निमित्त भारत आदिवासी पार्टी आहे, परंतु या ठिकाणी सगळे पार्टीचे, सगळे राजकीय पक्ष, सगळ्या सामाजिक संघटनांचे लोक या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। आणि अशा पद्धतीचं हे माननीय सोनम वांगचुक यांना यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंब्यासाठी आजचे हे एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी नवापूरच्या मुख्यालयी घडत आहे। या आंदोलनाला विद्यार्थी येऊन पाठिंबा देऊन गेले, महाविद्यालयीन विद्यार्थी आले, अगदी बालक शालेय विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहे। या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचं, या सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सोनम वांगचुक यांना
याची जी मागणी आहे ती केंद्र शासनाने तात्काळ पूर्ण करावी अशी या ठिकाणी मागणी करतो. आणि या 19 दिवसामध्ये घडत असलेल्या असंवेदनशीलतेचा या केंद्र शासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे.